इतकी मस्त फोडणी बसली होती ना कढीला आज खरंच. त्याआधी तरी सकाळी इथं टिफिनची गडबड सुरू होती माझी आणि सकाळची कामं अगदी 200च्या स्पीडने जरी केली ना, तरी ती कमीच पडतात. इथं कोरा चहा ठेवला होता साईडला. स्वराचं 2 दिवस झालं आहे ना, पोट दुखत होतं म्हणून मग त्यामध्ये लिंबू पिळून तिला दिलं आणि पार्थला आहे ना, टिफिनमध्ये रोज जरी बटाटा दिला ना, तरी तो खाऊ शकतो. इतका त्याला बटाटा आवडतो. गावात एक काम होतं माझं ते करून आले. आता इथून येताना कधी टांगा पलटीन घोडे फरार होतील ना सांगताच येत नाही. संध्याकाळी 4 कणस उकडायला ठेवले होते. त्यातलं एक तर कोवळंच निघालं कारण की पार स्कूलमधनं आला ना की नुसता भूक लागली असं करत असतो. इथं कणस उकडेपर्यंत त्याला मात्र अजिबात दम निघत नव्हता. त्याला असं झालं होतं की कधी कुकर थंड होतोय आणि मी ती कणस उकडलेली खातोय. इथं त्याला ते करून दिलं आणि म्हटलं रात्रीच्या जेवणात आज कढी खिचडी बनवूयात कारण की बरेच दिवस झालं मी कढी बनवली नव्हती. छान मस्तपैकी तुपाची फोडणी दिली. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं. भरपूर असा हिंग घालून मस्तपैकी अशी चरकन फोडणी बसली होती ना कढीला. खूप छान चवीला पण झाली होती कढी आणि मी तरी कढीमध्ये हळद घालत नाही. तुम्ही देखील अशीच बनवता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडासा गूळ घालायचा. आंबट गोड कढी खूप छान लागते. आता कढी बनवली म्हटलं त्यासोबत भजे तर झालेच पाहिजेत म्हणून नुसतं मस्तपैकी कुरकुरीत भजे बनवायला घेतले होते. आता भजे मी नाही तर स्वरा बनवत होती आणि स्वराचं करणं आणि त्यासोबत खाणं हे दोन्ही देखील सुरू असतं. हा असा काहीसा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.